मुंबई उच्च न्यायालय टायपिंगसाठी पात्र 1,15,922 पैकी किती विद्यार्थी या ठिकाणी पात्र होऊ शकतात? म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, मुंबई उच्च न्यायालय असेल, नागपूर असेल किंवा औरंगाबाद खंडपीठ असेल, तर या ठिकाणी किती प्रमाणामध्ये रेशोनुसार किती विद्यार्थी टायपिंगसाठी पात्र होते? आता स्क्रीनवर तुम्ही जर पाहिलं 1,15,922 अत्यंत मोठा आकडा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. आता त्यानुसार आपण कट ऑफ देखील या ठिकाणी फायनली पाहणार आहोत की कोणत्या विभागाचा कट ऑफ हा जास्त आणि कोणत्या विभागाचा कट ऑफ हा कमी लागू शकतो. आता एकंदरीत जर आपण पाहिलं 1,15,922 आपल्याला कॅन्डिडेट दिसतात, परंतु सर्वच्या सर्व या ठिकाणी टायपिंग एक्झामसाठी पात्र होणार नाहीत. 25% सुद्धा या ठिकाणी या एक्झामसाठी पात्र होणार नाहीत. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट 797 प्लस 200, ठीक आहे, जवळपास या ठिकाणी जर आपण विचार केला 997 या ठिकाणी टोटल वेटिंग लिस्ट सहित आपल्याला या ठिकाणी जागा पाहायला मिळतात. त्याच्यानंतर नागपूरसाठी जर पाहिलं आपण या ठिकाणी 159 प्लस 40 आणि औरंगाबाद खंडपीठसाठी 323 प्लस 81. ओव्हरऑल सर्व जागांचा विचार केला आपण सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टचा, टोटली तिन्ही विभागामध्ये टोटल 1600 जागा या ठिकाणी लिपिक या पदाची होत आहेत. आणि या 1600 जागासाठी समजा 10चा जर कट ऑफ या ठिकाणी त्यांनी ठेवला, म्हणजेच रेशो जर 10चा ठेवला, तर 16,000 विद्यार्थी या ठिकाणी टायपिंग स्किल टेस्टसाठी पात्र होणार आहेत. आणि समजा मित्रांनो या ठिकाणी त्याने रेशो थोडासा यावेळेस वाढवला, तर या ठिकाणी त्याचा रेशो समजा डबल केला, 20 केला, तर 32,000 कॅन्डिडेट्स या ठिकाणी टायपिंग एक्झामसाठी पात्र होतील. परंतु 90% 10चाच रेशिओ त्या ठिकाणी ठेवायचे चान्सेस आहेत. एवढा जर रेशिओ ठेवला तर आपण पाहूया सर्वात कमी कट ऑफ या ठिकाणी कोणत्या विभागाचा लागू शकते. तर या ठिकाणी पहा 797 प्लस 200 हे मुंबई उच्च न्यायालयासाठी लिपिक या पदाच्या जागा आहेत. म्हणजेच जवळपास 997 या ठिकाणी आपल्याला जागा पाहायला मिळतात. सर्वात कमी नागपूर आणि तर मित्रांनो जरी या ठिकाणी फॉर्म जास्त गेलेले असले तरी सर्वात कमी कट ऑफ हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकलेला आहे त्यांचा सर्वात कमी या ठिकाणी कट ऑफ लागेल. आणि नागपूर हायकोर्टचा जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी थोडासा जास्त जाण्याचे चान्सेस आहेत आणि त्याच्यापेक्षा कमी औरंगाबाद बेंचचा या ठिकाणी कट ऑफ लागतो. म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं सर्वात जास्त कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत नागपूर या ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरला, दुसऱ्या नंबरला आहे औरंगाबाद आणि तिसऱ्या नंबरला आहे मुंबई उच्च न्यायालय. म्हणजे सर्वात कमी कट ऑफ हा मुंबई उच्च न्यायालयाचा लागू शकतो आणि सर्वात जास्त कट ऑफ हा नागपूर खंडपीठचा या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो आणि औरंगाबाद खंडपीठ हा सेंटरमध्ये मधामध्ये या ठिकाणी असू शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जर रेशो ठेवला तर, कारण असं का म्हणत आहे, कारण या अगोदरचे प्रमाण होतं ते 10चं प्रमाण होतं, परंतु शॉर्टलिस्ट पद्धत या ठिकाणी अप्लाय होते आणि यावेळेस मात्र शॉर्टलिस्ट पद्धत नाही. तर सर्व अधिकार ऑलरेडी त्यांच्याजवळ राखून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं किती रेशो ठेवायचा तेच त्या ठिकाणी ठरवतील आणि रिझल्ट लागल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी कळेल. रिझल्ट तर आता या ठिकाणी आता लागण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुमचं फोकस या ठिकाणी टायपिंगवर असला पाहिजे. तर टायपिंग शेवटच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने करायची जेणेकरून तुमची ॲक्युरेसी या ठिकाणी 95 प्लस यायला पाहिजे आणि स्पीड देखील तुमची या ठिकाणी 50 प्लस यायला पाहिजे सध्या. तर अशी तुमची प्रॅक्टिस असायला पाहिजे. जर अत्यंत कमी स्पीड येत असेल आणि चुका जर अत्यंत जास्त होत असतील तर आता ही वेळ आहे, त्या वेळेमध्ये चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा आणि रिझल्ट या ठिकाणी मिळवा. तर प्रॅक्टिस करत असताना एक्झाम ओरिएंटेड पॅसेजचा सराव करा. रॅन्डमली पॅसेज यूज करू नका. शेवटच्या दिवसामध्ये तरी रॅन्डमली पॅसेज यूज करू नका. एक्झाम ओरिएंटेड पॅसेज यूज करा. आपण या ठिकाणी मित्रांनो पॅसेज तयार केलेले स्पेशल बॉम्बे हायकोर्ट्स एक्झाम ओरिएंटेड पॅसेज आपण तयार केलेले आहेत. ते जर या ठिकाणी तुम्ही 9 ते 10 मिनिटांमध्ये जर तुमचे पॅसेज संपत असतील तर हायकोर्टचे पॅसेज 8 ते 8.5 मिनिटांमध्ये इझिली त्या ठिकाणी तुमचे कंप्लीट होऊ शकतात. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. या संबंधात काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.